नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026, कंबाईन पूर्व परीक्षा 2026, कंबाईन मुख्य परीक्षा 2025 आणि इतर सगळ्याच एक्झाम साठी आपण इथं विद्यार्थी प्रिय अशा लुसेंट पुस्तकाचा मराठी अनुवाद जो केसागर पब्लिकेशनने केलेला आहे, अशा सामान्य विज्ञान केसागर सामान्य विज्ञान रवी भूषण सर, मूळ लेखक, संस्करण आहे डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर सर यांचं। तर अशा या पुस्तकाची इथे एक डेमो लेक्चर सिरीज चालू आहे। डेफिनेटली हे पुस्तक तुम्हाला विज्ञानामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी काय म्हणतात त्याला एक रोडमॅप म्हणून तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि या पुस्तकाच्या बाहेर एकही क्वेश्चन तुमचा जाणार नाही, लक्षात घ्या। तर पाठीमागच्या सेशन मध्ये आपण पार्ट फर्स्ट इथं कव्हर केलेला आहे। तर ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला जी पुस्तकाची लिंक आहे ती पुस्तकाची लिंक तुमची ओपन होईल आणि इथं तुम्हाला सामान्य विज्ञानाचं आपलं जे पुस्तक आहे हे पुस्तक इथं मिळून जाईल। केसागर सामान्य विज्ञान रवी भूषण सर। याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की पाठीमागची जी 24ची राज्यसेवा पूर्व परीक्षा होती तिथं 20 पैकी 15 प्रश्न याच पुस्तकामधून विचारले होते। 4 जून 23चा जो पेपर होता 22 पैकी 19 प्रश्न या पुस्तकातून कव्हर होत होते आणि 23 जानेवारी 2022चा जो क्वेश्चन पेपर होता तर 23 पैकी 23 प्रश्न याच पुस्तकातून विचारले गेले होते। ठीक आहे, आता हे थेरॉटिकल पुस्तक आहे। याच्यासोबतच तुम्हाला लुसेंटचं ऑब्जेक्टिव्हचं एक पुस्तक मिळतं जे प्रॅक्टिस सेट म्हणून तुम्ही वापरू शकता। रवी भूषण सरांचंच हे पुस्तक आहे जे मराठीमध्ये इथं केसागर पब्लिकेशननी अनुवादित केलेलं आहे। तर ही दोन पुस्तकं तुम्हाला विज्ञानामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवून देण्यासाठी अतिशय उपयोगी पडणार आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर पोहोचतील। ठीक आहे, ओके, क्लिअर। बघा, तर पाठीमागच्या सेक्शन मध्ये आपण लयकारिका त्याच्यानंतर तंतुकणिका हा जो पार्ट आहे हा पार्ट आपण इथं कंप्लीट केलेला आहे, लक्षात घ्या। हरित लवक, रिक्तिका, पेशींचे प्रकार आता आपल्याला बघायचे आहेत। तर पाठीमागचे लेक्चर्स बघितले नसतील तर बघून घ्या आणि मगच पुढचा पार्ट तुम्ही इथं कंटिन्यू करा। तर बघा, पेशींचे प्रकार आहेत इथं असीम केंद्रकी पेशी किंवा त्याला आधी केंद्रकी पेशी म्हणतात। आता जनरली आपण आधी केंद्रकी पेशी हेच नाव ऐकलेलं असतं, त्याच्यामुळे एक्झाम मध्ये जर असीम केंद्रकी पेशी असा उल्लेख असेल तर तुम्हाला तिथं आश्चर्य वाटायला नको। तर असीम केंद्रकी पेशी या पेशींची रचना कशी असते, अतिशय साधी असते। म्हणजे आधी केंद्रकी पेशींची रचना अतिशय साधी असते म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, आदिम पेशी किंवा प्रिमेटिव्ह सेल असं सुद्धा म्हटलं जातं। तुम्हाला इंग्रजीमध्ये प्रिमेटिव्ह सेल असं लिहून दिलं जाऊ शकतं। तर गुणसूत्र जनुकीय पदार्थांचे बनलेले असतात हे प्रिमेटिव्ह सेल्स आणि डीएनए हे पेशी द्रव्याच्या विशिष्ट भागात असतात, लक्षात घ्या। तर हे आधी केंद्रकी पेशी ज्या आहेत ना तर हे एकदम साधी रचना असते, लक्षात घ्या। गुणसूत्र जनुकीय पदार्थांचे बनलेले असून डीएनए हे पेशी द्रव्याच्या विशिष्ट भागातच असतात। त्याला काय म्हटलं जातं, त्याला केंद्रकाभ असं म्हटलं जातं। ठीक आहे, न्यूक्लिओइड असं म्हटलं जातं। याच्यामध्ये केंद्रक पटल नसतं, लक्षात घ्या। आधी केंद्रकी पेशीमध्ये केंद्रक पटल नसतं, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये केंद्रक पटल नसतं, पण पेशीमध्ये तुम्हाला हरितलवके, लयकारिका, गोल्गी काय, तंतुकणिका, इतर अंगके इथं आपल्याला नसतात। इथं क्वेश्चन करा, अशा आधी केंद्रकी किंवा असीम केंद्रकी पेशी कशामध्ये आढळतात किंवा प्रोकॅरियोटिक सेल खालीलपैकी कशामध्ये आढळतात। तर एक आहे विषाणू, विषाणूमध्ये प्रोकॅरियोटिक सेल आढळतात, लक्षात घ्या। जीवाणूमध्ये प्रोकॅरियोटिक सेल आढळतात। नीलहरित शैवालामध्ये सुद्धा आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल इथं आढळलेल्या दिसून येतात, लक्षात घ्या। त्याच्यानंतर आहे दृश्य केंद्रकी पेशी। ठीक आहे, दृश्य केंद्रकी पेशी। तर या प्रकारच्या पेशीच्या केंद्रकाभोवती काय असतं, पटल असतं। दोन्ही मधला डिफरन्स लक्षात ठेवा। तर याच्यामध्ये पटल असतं का, असतं, पण प्रोकॅरियोटिक मध्ये पटल नसतं, लक्षात ठेवा। इथं तुम्हाला हरितलवके, लयकारिका, गोल्गी काय, तंतुकणिका सगळी अंगकं आढळतात, पण
आधी केंद्रकीमध्ये प्रोकॅरियोटिक मध्ये आढळतात का? नाही, युकॅरियोटिक मध्ये आढळतात. आणि इथं गुणसूत्रांची संख्या जी असते ना ती एकापेक्षा जास्त असते, हेही तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. दुष्यकेंद्रकी पेशीमध्ये आर्जिनिन आणि लायसिन या अमिनो आम्लांनी समृद्ध हिस्टोन प्रथिन असते, परंतु ट्रिप्टोफॅन नसतो. आता हे जे कंटेंट आहे ना तर तुम्हाला लक्षात ठेवायचंय की युकॅरियोटिक सेल मध्ये आर्जिनिन आणि लायसिन या अमिनो आम्लांनी समृद्ध हिस्टोन गुणसूत्र डीएनएशी संलग्न असलेलं छोटं प्रथिन दिसून येतं, पण ट्रिप्टोफॅन नसतो. हा पॉइंट लक्षात ठेवा. आणि हे खूप जास्त महत्वाचं आहे. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मधला डिफरन्स पण तुम्हाला इथे दिलाय आणि परीक्षेमध्ये हा विचारला सुद्धा जातो. तर प्रोकॅरियोटिक सेल जे आहेत ना, आदिम पेशी आहेत, त्यांचा आकार जो आहे, आकार किती मायक्रॉन आहे हे तुम्हाला विचारलं जातं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इकडे जर बघितलं तर हाही आकार तुम्हाला 5, 10, 5, 100, 1, 10 याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले जातील आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. पेशींचा विकास पूर्ण नसतो, लक्षात घ्या. प्रोकॅरियोटिक सेलचा विकास पूर्ण झालेला नसतो, पण ज्या युकॅरियोटिक सेल आहेत ना त्या पूर्णपणे विकसित असतात. ठीक आहे, ओके. केंद्रकाभोवती केंद्रकीय पटल नसतं. केंद्रकाभोवती केंद्रकीय पटल नसतं, लक्षात घ्या. केंद्रकाभोवती केंद्रकीय पटल असतं. ओके. इथे युकॅरियोटिक मध्ये केंद्रकाभोवती केंद्रकीय पटल असतं. प्रोकॅरियोटिक मध्ये एकच गुणसूत्र असतं, लक्षात घ्या. प्रोकॅरियोटिक मध्ये फक्त एकच गुणसूत्र असतं, पण युकॅरियोटिक मध्ये एकापेक्षा जास्त गुणसूत्रे आढळतात. हा गुणसूत्रामधला डिफरन्स सुद्धा तुम्हाला काय करायचा आहे इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे की टोटल 13 डिफरन्सचे पॉइंट तुम्हाला इथे दिलेले आहेत. कोणताही पॉइंट इथं तुमचा स्किप होणार नाही. तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस नसतं, लक्षात घ्या. पेशी अंगक आणि केंद्रकी नसते. पेशी अंगके केंद्रकी असतात युकॅरियोटिक मध्ये. प्रोकॅरियोटिक मध्ये मायटोसिस घडून येत नाही, ज्याला सूत्री पेशी विभाजन म्हणतो आपण, घडत नाही. युकॅरियोटिक मध्ये घडतं, तुम्हाला फक्त एक्झाम मध्ये उलट देतील. श्वसन संस्था जीवद्रव्य पटलात बंदिस्त असते, इथं तंतुकणिकेमध्ये बंदिस्त असते, लक्षात घ्या. प्रोकॅरियोटिक मध्ये प्रकाश संश्लेषण प्रणाली अंतरपटलामध्ये बंदिस्त असते, इकडं प्रकाश संश्लेषण प्रणाली हरित नौकामध्ये असते, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, या पेशींची पेशी भित्तिका कशी असते? प्रोकॅरियोटिकची पातळ असते, युकॅरियोटिकची जाड असते. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पेशी द्रव्याची हालचाल जी आहे प्रोकॅरियोटिक मध्ये दिसत नाही, पेशी द्रव्याची हालचाल युकॅरियोटिक मध्ये दिसते. प्रोकॅरियोटिक मध्ये रिक्तिका नसतात, युकॅरियोटिक मध्ये रिक्तिका असतात. लैंगिक पुनरुत्पादन होत नाही प्रोकॅरियोटिक मध्ये, युकॅरियोटिक मध्ये लैंगिक पुनरुत्पादन होते. याच्यामध्ये 70 प्रकारचे रायबोसोम असतात, त्याच्यामध्ये 80 प्रकारचे रायबोसोम असतात, लक्षात घ्या. यात पेशी विभाजन, द्विविभाजन, द्विखंडन, बायनरी फिशन द्वारे घडून येतं. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. द्विविभाजन, द्विखंडन प्रोकॅरियोटिक मध्ये घडून येतं का? पेशी विभाजन बायनरी फिशन द्वारे घडून येतं. आणि युकॅरियोटिक मध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये पेशी विभाजन सूत्री विभाजन किंवा अर्धसूत्री विभाजनाद्वारे घडून येतं. ओके, हे पूर्ण 13 पॉइंट्स जे आहेत ना, 13च्या 13 पॉइंट्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहेत. इथं तुम्हाला आधी केंद्रकी पेशी एक्झाम्पल दाखवलेला आहे, बघून घ्या. याच्यामध्ये केंद्रकाप, डीएनए, कॅप्सूल आणि इकडे तुम्हाला दृश्य केंद्रकी पेशी ज्याच्यामध्ये तंतुकणिका, रिक्तिका, याच्यामध्ये गोल्गी काय वगैरे दिसते का तुम्हाला? नाही दिसत. पेशी पटल इकडं आहे, इकडं नाहीये. लक्षात आलं? क्लिअर. चला नेक्स्ट बघा, पेशी विभाजनाचा सिद्धांत विचारलेला आहे. हा सिद्धांत जनरली आपल्याकडून स्किप होतो, कारण कुठल्याच पुस्तकामध्ये तुम्हाला प्रॉपर पेशी विभाजनाचा सिद्धांत दिलेला नाही. तर पेशी विभाजनाच्या सिद्धांतानुसार जुन्या पेशी नवीन पेशीमध्ये विभाजित होतात आणि नवीन पेशी निर्माण होण्याला पेशी विभाजन किंवा सेल डिव्हिजन म्हणतात. लक्षात ठेवा, पेशी विभाजनामधूनच काय होतं? प्रजनन क्रिया आणि सजीवांची वाढ घडून येते, हेही लक्षात ठेवा. पेशी विभाजनाचं पहिल्यांदा निरीक्षण कोणी केलं? फ्लेमिंगनं केलं. कधी केलं? 1882 मध्ये केलं. अर्थात या संदर्भात विस्तृत आणि निवडक अभ्यास 1920 मध्ये डेल्नरने केला
हे तुम्हाला विचारला जाऊ शकतो जर पेशी विभाजनाच्या सिद्धांतावरती 3 लाइनर 4 लाइनर क्वेश्चन विचारला तर। सामान्यतः पेशी विभाजन किती प्रकारे होतं? 3 प्रकारे, एक आहे अमायटोसिस, दुसरा आहे मायटोसिस आणि तिसरा आहे मियोसिस। ठीक आहे, असूत्री विभाजन, सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन सगळं लक्षात ठेवा। याच्यामध्ये असूत्रीमध्ये काय असतं बघा, असूत्रीमध्ये पेशी विभाजन एक पेशीय युनिसेल्युलर सजीवांच्या कमी विकसित पेशीमध्ये घडतं। व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, असूत्री विभाजन कशामध्ये घडतं तर युनिसेल्युलर सजीव, कमी विकसित पेशी, इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचंय। प्रथम पेशीचं केंद्रक विभाजित होतं, नंतर पेशी द्रव्य विभाजित होतं आणि शेवटी काय होतं, 2 नवीन पेशी इथं तयार होतात। विषाणू, नीलहरित शैवाल, इस्ट, अमिबा, प्रोटोझोआ इत्यादींमध्ये डॅश डॅश विभाजन घडून येतं किंवा असूत्री विभाजन खालीलपैकी कोणाकोणामध्ये घडून येतं असाही क्वेश्चन तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, सूत्री विभाजन, पेशींच्या सूत्री विभाजनालाच काय म्हटलं जातं, सोमॅटिक सेल डिव्हिजन किंवा कायिक पेशी विभाजन असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं, कायिक पेशी विभाजन। आणि अशा प्रकारच्या विभाजनात 2 समरूप पेशी तयार होतात। व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कोणत्या प्रकारच्या विभाजनामध्ये 2 समरूप पेशी तयार होतात, आयडेंटिकल पेशी तयार होतात तर त्या होतात सोमॅटिक किंवा कायिक पेशी विभाजनामध्ये। ठीक आहे, ओके क्लिअर। आता हे सूत्री विभाजन जे आहे ना, या सूत्री विभाजनामध्ये जरी पेशी विभाजित होत असल्या तरी काय असतं बघा का, इथं गुणसूत्रांची संख्या मात्र समान असते। हा पॉइंट खूप जास्त महत्वाचा आहे, लक्षात ठेवा। सूत्री विभाजन अखंड चालते। सूत्री विभाजनामध्ये प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, त्याच्यानंतर तुमची अंत्यावस्था आणि सायटोकायनेसिस हे तुम्ही 11-12 मध्ये अभ्यासलं असेल। या अवस्था घडतात आणि पेशी स्वतः टप्प्याटप्प्याने विभाजित होतात। आता या अवस्था सुद्धा विचारल्या जाऊ शकतात, लक्षात घ्या। त्याच्यामुळं हे थोडंसं आपल्याला रिवाइज करायचं आहे। इथं तुम्हाला अवस्था दाखवलेल्या आहेत बघा, सूत्री विभाजनाच्या अवस्था तुम्हाला इथं दाखवलेल्या आहेत। तुम्ही पुस्तक घेतल्यानंतर व्यवस्थित बघून घ्या। ठीक आहे, ओके। त्याच्यानंतर आहे प्रकल विभाजन। प्रकल विभाजन, कायरोकायनेसिस, याच्यामध्ये काय असतं बघा, प्रकल विभाजन 4 टप्प्यामध्ये पूर्ण होतं। इथं प्रोफेज, बरोबर, या टप्प्यामध्ये गुणसूत्रांचं संगणन होतं, ते आखूड आणि जाड होतात आणि त्यांच्या अर्ध गुणसूत्र जोडीसहित, ज्याला सिस्टर क्रोमॅटाइड म्हणतात, दृश्य व्हायला सुरुवात होते। तारक केंद्र द्विगुणित होतं। आता हे जे प्रोफेज, मेटाफेज वगैरे आहेत ना, तुम्ही म्हणाल की मॅडम हे करावं लागतं का, तर बघा एकदा वाचून घ्यायला पाहिजे। जसं की मध्य अवस्था आहे, मध्य अवस्थेमध्ये केंद्रकीय पटल पूर्णपणे नाहीसं होतं, गुणसूत्रांचं संगणन पूर्ण होऊन इथं प्रत्येक गुणसूत्र काय होतं, अर्ध गुणसूत्र जोडीसह स्पष्टपणे दिसतं। त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे ना, हा थोडक्यात आपण केला पाहिजे असं मी म्हणते। थोडं तरी तुमचं वाचन इथं असलं पाहिजे। ठीक आहे, ओके क्लिअर। आणि इथं तुम्हाला एनाफेज दिलेली आहे, ह्याच्यामध्ये जे स्पिंडल फायबर आहे दुसऱ्या फेज मध्ये तयार झालेलं, या स्पिंडल फायबरच्या मदतीने काय होतं, गुणसूत्र बिंदूचं विभाजन होतं। प्रत्येक गुणसूत्रांची सिस्टर क्रोमॅटाइड म्हणजे जी जोडी आहे ती वेगळी होते। हे तुम्हाला आठवत असेल, हे जे इमेजेस आहेत बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये होत्या। त्याच्यानंतर येते टेलोफेज, ज्याला अंत्यावस्था म्हणतो। दोन्ही टोकांना पोचलेली गुणसूत्रे उलगडतात आणि त्याच्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होतात आणि काय होतात, दिसेनाशी होतात। ठीक आहे, ओके क्लिअर। तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला शेवटची स्टेप आहे सायटोकायनेसिस। तर याचा वापर, आता याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सायटोकायनेसिस हा जो शब्द आहे, संज्ञा आहे, व्हाइटमन यांनी 1887 मध्ये वापरली होती। यात पेशी द्रव्याचे विभाजन होऊन 2 नवीन पेशी तयार होतात, त्यांना जन्य पेशी, डॉटर सेल असं म्हटलं जातं। आणि इथं केंद्रकाचं विभाजन झाल्यानंतर पेशी द्रव्य मोठ्या प्रमाणामध्ये विभाजित होऊन पेशीपासून 2 सारख्या जन्य पेशी तयार होतात। ठीक आहे, ओके क्लिअर। मग इथं तुम्हाला सूत्री विभाजनाचं महत्व पण दिलेलं आहे। तर सूत्री विभाजनामध्ये काय होतं, जननी पेशीद्वारे जन्य पेशी निर्माण होतात। सगळ्या सजीवांच्या वाढीचा जो पाया आहे तो काय आहे, सूत्री विभाजनच आहे। कारण का, सगळ्या सजीवामध्ये पेशी विभाजनामुळे काय होते, वाढ होते। लक्षात ठेवा बरं का, सजीवामधील जखमा भरून येणं, त्याच्यानंतर अवयवांचं पुनरुद्भवन होणं, बरोबर, रिजनरेशन, हे कशामुळे होतं, हे सगळं सूत्री विभाजनामुळेच होतं। लक्षात ठेवा। इथे तुम्हाला अर्धसूत्री
विभाजनाची पण डायग्राम दिलेली आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला हे जे युग्म सूत्रता, स्थूल सूत्रता, अपगतिकता, अपगती, तर हे सगळं तुम्ही एकदा वाचून घ्या, ठीक आहे, ओके, क्लिअर। आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं अर्धसूत्री विभाजनाचं महत्व दिलेलं आहे आणि शेवटी तुम्हाला इथं वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी ज्या आहेत ना यांच्यामधला डिफरन्स पण दिलेला आहे, ठीक आहे, ओके, क्लिअर। वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी बघा, वनस्पती पेशी त्रिस्तरीय पेशी भित्तिका आढळते। वनस्पती पेशीमध्ये त्रिस्तरीय पेशी भित्तिका आढळते, ओके। प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते, परंतु पेशी जीवद्रव्य पटल पेशी आवरणानं झाकलेलं असते। वनस्पती पेशीमधली पेशी भित्तिका सेल्युलोजने बनलेली असते, लक्षात घ्या। काही बुरशी जीवाणू वगळता जवळपास सगळ्या वनस्पती पेशीमध्ये हरितद्रव्य आढळतं, प्राणी पेशीमध्ये आढळत नाही, आपल्याला माहितीये। वनस्पती पेशीमध्ये तारक काय आढळत नाही, वनस्पती पेशीमध्ये तारक काय आढळत नाही। प्राणी पेशीमध्ये केंद्रकाच्या जवळ तारक काय आढळतं आणि हे तारक काय कशामध्ये भाग घेतं, पेशी विभाजनामध्ये भाग घेतं, ठीक आहे। सामान्यतः वनस्पती पेशी आकाराने मोठी असते, प्राणी पेशी तुलनात्मक दृष्ट्या आकाराने लहान असते, ओके। सामान्यतः वनस्पती पेशीत लयकारिका आढळत नाहीत, परंतु प्राणी पेशीमध्ये लयकारिका आढळतात। वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका मोठ्या आकाराची असते, प्राणी पेशीमध्ये लहान आकाराची असते। वनस्पती पेशीमध्ये तारक केंद्र अस्तित्वात नसतं, इथं जवळजवळ सगळ्या प्राणी पेशीमध्ये तारक केंद्र अस्तित्वात असतं। वनस्पती पेशीमध्ये त्यांचा आकार बदलू शकत नाही, प्राणी पेशी अनेकदा त्यांचा आकार बदलू शकतात। तर हा जो पॉइंट आहे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीचा, हा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, ठीक आहे, ओके। संकीर्ण मध्ये तुम्हाला इथं काही इन्फॉर्मेशन दिली आहे। पेशी विभाजनादरम्यान आभासी डीएनए पासून डीएनएच्या निर्मितीला द्विरूपकरण, डुप्लिकेशन म्हणतात। वनस्पतीचे राखीव पदार्थ हे अन्न असतं आणि ते 3 प्रकारचं असतं, ओके। तर हे व्हॅल्यू ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे ना, ती पण थोडीशी वाचा, ज्याच्यामध्ये 3 प्रकारचं अन्न म्हटलंय। तर 3 प्रकारचं अन्न कोणतं बघा, याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत। तर कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके, नायट्रोजन युक्त पदार्थ आणि स्राव तयार करणारे पदार्थ, ठीक आहे, ओके। कर्बोदकामध्ये जर तुम्ही बघितलं तर व्हेरी इम्पॉर्टंट IMP करा, कर्बोदकांवरती कायम आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत। तर कर्बोदके हे प्रकाश संश्लेषणाचं उत्पादित असून ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे, लक्षात ठेवा। सामान्यतः सूत्र पण तुम्हाला कर्बोदकाचं लक्षात ठेवायचंय, मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड, ट्रायसॅकॅराइड, त्याच्यानंतर बहुसॅकॅराइड, ठीक आहे, ओके। मोनोसॅकॅराइड हे ग्लुकोज आहे, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला लक्षात ठेवा। मोनोसॅकॅराइड हे प्रकाश संश्लेषणाचं पहिलं उत्पादित आहे। फळात आढळणारी फळ शर्करा ही मोनोसॅकॅराइडचं काय आहे, उदाहरण आहे, ओके। डायसॅकॅराइड याचे मुख्य उदाहरण हे सुक्रोज आहे। डायसॅकॅराइड सामान्यतः संचयी अभावामध्ये आढळतात आणि ते ऊस आणि बीट यापासून मिळवले जाते। माल्टोज हे डायसॅकॅराइडचे अजून एक उदाहरण आहे। त्याच्यानंतर हे ट्रायसॅकॅराइड, याच्या जलीय द्रावणांच्या अपघटाने ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोजचा एक रेणू मिळतो। त्याच्यानंतर बहुसॅकॅराइड, ज्याला पॉलिसॅकॅराइड म्हटलं जातं, याच्यामध्ये तुम्हाला इन्सुलिन, स्टार्च, ग्लायकोजन याच्यावरती कायम क्वेश्चन विचारलेले आहेत। तर इन्सुलिन हे पेशीरस आणि डेलियामध्ये आढळतं। स्टार्च वनस्पतीचं मुख्य संचयी अन्न आहे, पाण्यामध्ये अविद्राव्य आहे। ग्लायकोजन न विरघळणारं कर्बोदक आहे। सेल्युलोज पेशीच्या पेशी भित्तिकेमध्ये आढळतं। कापूस, पेपर ही त्याची उदाहरणे आहेत, ठीक आहे। उत्सर्जित उत्पादनं जर वनस्पतींची बघितली तर अल्कलॉइड्स आहे, ग्लुकोसाइड आहे, चीक आहे, बाष्पनशील तेल आहे आणि रेझिन आहे। तर अल्कलॉइड्स काय आहे, हा नायट्रोजनची अवशिष्ट पदार्थ आहे, ठीक आहे। सिंकोना वनस्पतीचे एक्झाम्पल लक्षात ठेवा। ग्लुकोसाइड्स मध्ये कर्बोदक नष्ट केल्यावर ग्लुकोसाइड मिळतं। चीक लेटेक्स म्हटलं जातं, पांढरा, पिवळा, तपकिरी रंगाचा। रबर सुद्धा चीकच आहे। बाष्पनशील तेल, ओलाटाईल तेल हे ऑक्सिडीकरणापासून रेझिन तयार केलं जातं। रेझिन सुगंधित तेलांच्या पदार्थांची ऑक्सिडीकरणातून रेझिन मिळतं, ठीक आहे। तर हे सगळं तुम्ही इथे लक्षात ठेवा। आणि त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे विषाणू, व्हायरस। तर या विषाणू म्हणजे काय,
विषाणूचे प्रकार काय आहेत बघा, विषाणू म्हणजे काय, ठीक आहे. त्याच्यानंतर विषाणूंचे प्रकार आणि रचना, ओके. विषाणूंचे जैविक गुणधर्म, विषाणूंचे अजैविक गुणधर्म, विषाणूंचे सामान्य गुणधर्म, हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे. कारण का या विषाणू हा जो एक टॉपिक आहे, टॉपिकच म्हणा छोटासा, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर हा जो विषाणू टॉपिक आहे, हा विषाणू टॉपिक आपण नेक्स्ट सेशन मध्ये कव्हर करूया. तर ही जी लेक्चर सिरीज आहे ही तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. पुस्तक मागवताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो केसागर पब्लिकेशनचा नंबर दिलाय त्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.